शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी अनिकेत शेळके तुम्हा सर्वांचं आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो. लवकरच त्यामध्ये खरीप हंगामाला त्यामध्ये सुरुवात होणार आहे आणि प्रामुख्याने जर आपण खरीप हंगामाचा जर विचार केला तर त्यामध्ये सर्वात जास्त जे काही पीक घेतलं जातं ते म्हणजे की सोयाबीन. तर या वर्षी आपल्याला जर सोयाबीनचा जर वाण करायचा असेल तर नेमकी आपण कोणता केला गेला पाहिजे, जे काही 2024 मध्ये सर्वात जास्त उत्पन्न देणारे कोणते टॉपचे 5 वाण असणार आहे याची माहिती आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्याच्यामुळे व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर आता शेतकरी मित्रांनो एकंदरीत आपण मागच्या वर्षाचा जर विचार केला तर मागच्या वर्षी अनेक असे काही वाण होते ते की प्रामुख्याने खूप फेल ठरले, म्हणजे त्या वाणांचं म्हणावं तसं उत्पन्न आलं नाही. त्याच्यामध्ये फुले संगम असेल, मागच्या वर्षी अनेक शेतकऱ्यांना म्हणावं तसं फुले संगम ह्या वाणापासून उत्पन्न आलेलं नाही. तर ह्या सगळ्या ज्या काही मागच्या वर्षीच्या बाबी आहे, मागच्या वर्षीच्या झालेल्या चुका वगैरे आहे त्या लक्षात घेऊन या वर्षी मी वाण निवडलेलं आहे. प्रामुख्याने ह्या वाणांना आपल्याला या वर्षी प्राधान्य द्यायचं आहे. त्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो सगळ्यात चांगला मागच्या वर्षी ठरलेला वाण म्हणजे की JS 9305. अधिक उत्पन्नासाठी रोग व किडीस कमी बळी पडणारा हा त्यामध्ये सोयाबीन वाण आहे आणि कमी कालावधीमध्ये येणारा हा त्यामध्ये वाण आहे. हा जो काही सोयाबीनचा वाण आहे शेतकरी मित्रांनो हा त्यामध्ये अतिशय कमी कालावधीमध्ये पक्व होतो आणि ह्या वाणाला ज्यावेळेस फुलं यायला सुरुवात होत असते साधारणपणे 35 ते 37 दिवसांमध्ये फुलं येण्याचा ह्या वाणाचा कालावधी आहे. 90 ते 95 दिवसामध्ये हा वाण त्यामध्ये पक्वत असतो. ह्या वाणाच्या फुलांचा रंग हा जांभळा असून 100 दाण्यांचं जर आपण एकत्रित जर वजन केलं तर आपल्याला साधारणपणे 11 ते 12 ग्रॅम पाहायला मिळतं. आणि प्रामुख्याने हा वाण जो काही कीड वगैरे असते ह्या रोगासाठी प्रतिकारक्षम असलेला हा त्यामध्ये वाण आहे. प्रामुख्याने मराठवाडा आणि विदर्भासाठी अतिशय योग्य असलेला हा त्यामध्ये वाण आहे. अशा वेळेस तुम्ही ह्या वाणाचा त्यामध्ये निवड करू शकता. शेतकरी मित्रांनो अजून एक 2 नंबरचं एक वाण आहे अतिशय मराठवाडा आणि विदर्भासाठीच योग्य असलेला वाण, तो म्हणजे की MAUS 612. हे सोयाबीन वाण वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने प्रसारित केलेला वाण आहे. प्रामुख्याने मराठवाडा आणि विदर्भासाठी या वाणाची त्यामध्ये शिफारस करण्यात आलेली आहे. हा वाण साधारणपणे 93 ते 98 दिवसामध्ये पक्व होत असतो. काढणीत जरी उशीर झाला तरी कोणत्याही प्रकारच्या शेंगांची किंवा दाण्यांची गळ प्रामुख्याने ह्या वाणाची होत नाही. आणि सर्वात म्हणजे की जर आपल्याला अनेक वेळेस काढणीसाठी मजूर वगैरे मिळत नाही अशा वेळेस मशीनद्वारे काढणीसाठी योग्य असलेला वाण त्यामध्ये MAUS 612 हा त्यामध्ये वाण आहे. अशा वेळेस तुम्ही ह्या वाणाची देखील निवड त्यामध्ये करू शकता. शेतकरी मित्रांनो एक 3 नंबरचा जो वाण आहे मागील 2 वर्षापासून नवीन मार्केटमध्ये आलेला आहे तो म्हणजे की KDS 992. हा सर्वात जास्त उत्पन्न देणारा वाण म्हणून ह्या वाणाची एक ओळख आहे. हा वाण दक्षिण भारतामध्ये प्रामुख्याने पाने खाणाऱ्या आळीसाठी काही प्रमाणात सहनशील आहे, तसेच तांबेरा रोगासाठी सुद्धा सहनशील असलेला हा त्यामध्ये वाण आहे. ह्या वाणाचे दाणे मोठ्या आकाराचे असून 100 ते 105 दिवसामध्ये हा वाण काढणीसाठी पक्व होत असतो. प्रामुख्याने पश्चिम व उत्तर महाराष्ट्रासाठी ह्या वाणाची शिफारस करण्यात आलेली आहे. पण मागच्या वर्षी जर पाहिलं तर अनेक शेतकऱ्यांनी मराठवाडा विदर्भामध्ये सुद्धा या वाणाची पेरणी केली होती, पण म्हणावा तसा एवढा खास मराठवाडा आणि विदर्भामध्ये आला नव्हता. ज्या शेतकऱ्यांना पाण्याची सुविधा असेल, पाणी कमी पडणार नाही अशाच वेळेस ह्या वाणाची निवड करायची आहे, तेव्हाच तुम्हाला हा वाण फायद्याचा त्यामध्ये ठरणार आहे. त्यानंतर शेतकरी मित्रांनो जो 4 नंबरचा वाण आहे तो म्हणजे की ग्रीन गोल्डचा 3344. अतिशय उत्तम असलेला त्यामध्ये वाण आहे आणि ह्या वाणाचं एक वैशिष्ट्य म्हणजे अगदी झाडाच्या खोडापासून तर टोकापर्यंत ह्या वाणाला त्यामध्ये शेंगा लागल्या जातात. 100 ते 105 दिवसामध्ये हा वाण त्यामध्ये पक्व होतो. ह्या वाणाचे जे काही झाडाचे पानं वगैरे असतात हे गोलाकार नसतात, तर हे त्यामध्ये असे त्रिकोणी साईडचे त्यामध्ये पान असतात. याच्यामुळे काय होत असतं प्रामुख्याने सूर्यप्रकाश चांगल्या प्रकारे आपल्या झाडाला त्यामध्ये मिळला जातो आणि चांगल्या प्रकारच्या शेंगा वगैरे लागायला मदत होत असते. अशा वेळेस तुम्ही ह्या एक वाणाची निवड करू शकता. आणि शेतकरी मित्रांनो एक शेवटचा जो वाण आहे तो म्हणजे की JS 9560. हा सोयाबीन वाण जांभळ्या रंगाची फुले असणारा त्यामध्ये वाण आहे. कमी कालावधीमध्ये पक्व होणारा हा वाण आहे. साधारणपणे 32 ते 34 दिवसामध्ये फुलावरती हा वाण येतो आणि 82 ते 88 दिवसामध्ये परिपक्व होणारा हा त्यामध्ये वाण आहे. ह्या वाणाच्या 100 दाण्यांचं जर आपण वजन केलं तर साधारणपणे 12 ते 13 ग्रॅम भरतो आणि 22 ते साधारणपणे 20 ते 22 क्विंटल याचं हेक्टरी आपल्याला एकरी चांगलं उत्पन्न मिळू शकतं जर तुम्ही चांगलं नियोजन केलेलं असेल. प्रामुख्याने एवढे हे जे काही 5 वाण आहे हे अतिशय चांगले त्यामध्ये उत्पन्न देणारे आहे. अशा वेळेस तुम्ही ह्या वाणांची निवड करू शकता किंवा याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही दुसऱ्या कोणत्या वाणाची जर निवड करणार असाल तर खाली नक्की कमेंट करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. बाकीच्या शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.